जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या संत सखाराम महाराज संस्थानला 1 जुलैला लागलेल्या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या दुर्घटनेची गंभीर दखल घेत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला। आमदार रघुवंशी यांनी सभागृहात बोलताना सांगितले की अमळनेर येथील संत सखाराम महाराज संस्थान हे राज्यातील लाखो वारकऱ्यांचे आस्थेचे आणि श्रद्धेचे केंद्र आहे। आगीत संस्थानचे मोठे नुकसान झाल्याने भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। या पार्श्वभूमीवर संस्थानचे तातडीने पुनरुज्जीवन करण्यासाठी शासनाने भरीव निधी उपलब्ध करून द्यावा अशी जोरदार मागणी त्यांनी केली। हे केवळ एका संस्थेचे नुकसान नाही तर लाखो वारकऱ्यांच्या भावनेचा प्रश्न आहे। त्यामुळे शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने पावले उचलावीत अशी विनंती आमदार रघुवंशी यांनी केली। चंद्रकांत रघुवंशीजी। सभापती महोदय, उत्तर महाराष्ट्रातील अमळनेर येथील संत सखाराम महाराज वाडी संस्थान हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून उत्तर महाराष्ट्राचे प्रति पंढरपूर म्हणून संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे। सुमारे 200 वर्षाची आध्यात्मिक, धार्मिक व सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या या पवित्र क्षेत्रात दिनांक 1 जुलै 2026 रोजी रात्री भीषण आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। प्राथमिक माहितीनुसार CCTVच्या माध्यमातून शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडली असून मंदिराच्या लाकडी रचनेमुळे आगीचे काही क्षणातच भीषण स्वरूप धारण केले। सुदैवाने मंदिरातील देवमूर्ती सुरक्षित राहिल्या असल्या तरी मंदिराच्या इमारतीचे मोठे नुकसान झालेले आहे। स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण होईपर्यंत मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलेले आहे। मंदिर बंद ठेवण्यात आलं असं मला माझे मित्र माजी आमदार शिरीष चौधरी यांनी कळवलं आणि म्हणून ही घटना केवळ एका मंदिरापुरती मर्यादित नसून लाखो भाविकांच्या श्रद्धा, राज्याच्या सांस्कृतिक वारशाचा आणि उत्तर महाराष्ट्राच्या आध्यात्मिक अस्मितेचा प्रश्न आहे। दरवर्षी लाखो भाविक या संस्थानात दर्शनासाठी येत असल्याने स्थानिक अर्थव्यवस्था, व्यापारी, लघु उद्योजक आणि पर्यटन संबंधित हजारो कुटुंबाचे उपजीविकेचे साधन तीर्थक्षेत्रावर अवलंबून आहे। त्यामुळे या घटनेचे परिणाम सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक अशा तिन्ही स्तरावर अत्यंत गंभीर आहेत। शासनाने या घटनेची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून आगीचे नेमके कारण काय निश्चित करावे, संपूर्ण पंचनामा करून नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करावे आणि कोणतीही दिरंगाई न करता विशेष आर्थिक पॅकेज मदत म्हणून जाहीर करावे। संत सखाराम महाराज वाडी संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी विशेष निधी मंजूर करून मंदिराचे जतन, संवर्धन आणि पुनर्निर्माण अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करण्यात यावे। त्याचबरोबर मंदिर परिसरात कायमस्वरूपी अत्याधुनिक अग्निसुरक्षा यंत्रणा, आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था, संरक्षक उपाययोजना, भाविकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा तसेच संपूर्ण तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र विशेष कृती आराखडा तयार करून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी। त्यामुळे शासनाने या अत्यंत संवेदनशील विषयात तातडीने हस्तक्षेप करून आवश्यक निधी मंजूर करावा, पुनर्बांधणीची प्रक्रिया युद्ध पातळीवरून हाती घ्यावी आणि संत सखाराम महाराज वाडी संस्थान पूर्वीपेक्षाही अधिक भव्य, सुरक्षित आणि सुविधायुक्त उभारले जाईल यासाठी सर्व संबंधित यंत्रणांना तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत अशी मी आग्रहाची मागणी या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून करतोय। धन्यवाद सभापती। सतीश पाटील यांचा आहे भाई।